उद्या आहे श्री रामनवमी आणि रामनवमीच्या तुम्हा सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. आता रामनवमीला प्रसादासाठी, देवाच्या नैवेद्यासाठी ताटामध्ये काही गोडाधोडाचं करायचं असेल, पाहुण्यांसाठी काही गोड करायचं असेल, तर हा झटपट होणारा बासुंदीचा बेत तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. मस्त गरमागरम पुऱ्यांबरोबर किंवा नुसत्याच फुरक्या मारून प्यायला सुद्धा अगदी मस्त लागतं. तर रेसिपी नेहमीप्रमाणे प्रत्येकाला कळेल अशा साध्या, सोप्या, सरळ भाषेत दाखवलेली आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा. जर आवडली तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. आपल्या कुकिंग तिकीट मराठीच्या ऑर्गॅनिक डंकावर कुटलेल्या मसाल्यांना तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम आणि प्रतिसाद दिलेला आहे, तर त्यासाठी सगळ्यांचे मनापासून आभार. ज्यांना कुणाला आपले ऑर्गॅनिक केमिकल फ्री मसाले घ्यायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे. फक्त मेसेज करून तुम्ही मसाले ऑर्डर करू शकता. सध्या मसाल्यांवर थालीपीठ भाजणी किंवा कोंबडी वड्याचं पीठ सुद्धा फ्री मिळत आहे. शिवाय डिलेवरी सुद्धा फ्री मिळत आहे. तर ज्यांना कुणाला मसाले घ्यायचे असतील तर नक्की मेसेज करा. काही इमर्जन्सी असेल तरच कॉल करा. चला तर मागच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर आज आपण 1 लिटर दुधापासून बासुंदी तयार करणार आहोत. किती तयार होते, कशी तयार होते ते पुढे व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. जर तुम्हाला अर्धा लिटर करायचे असेल तर त्याचं प्रमाण सुद्धा दिलेलं आहे. मोठ्या छोट्या कार्यक्रमासाठी करायचे असेल तर त्याचं सुद्धा प्रमाण दिलेलं आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे अर्धा लिटर, आणखीन एक अर्धा लिटर म्हणजे 1 लिटर दूध आपण या कढईमध्ये काढून घेतलेलं आहे. आणि रोज कसं आपण मध्यम आचेवर एक दुधाला उकळी काढतो, अगदी तसंच आपल्याला याची सुद्धा उकळी काढून घ्यायची. अर्धा लिटर दुधापासून साधारणतः एक 4 मध्यम आकाराच्या वाट्या तुमची बासुंदी तयार होते. 1 लिटर दुधापासून एक 7 ते 8 मध्यम आकाराच्या वाट्या बासुंदी तयार होते. जसं तुम्हाला करायचं असेल त्यानुसार तुम्हाला इथे दुधाचं प्रमाण घ्यायचं आहे. गाईचं किंवा फुल फॅटवालं अगदी कोणतंही दूध तुम्ही इथे वापरू शकता. पण सध्या कसं उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत, तर गाईचं दूध घेतलं म्हणजे पचायलाही ते हलकं जाईल. तर साधारणतः एक 4 ते 5 मिनिटातच हलकीशी इथे दुधाला उकळी आल्यासारखी दिसत असेल. तर दुधाला उकळी आल्यानंतर मध्यम आचेवरच पळीने थोडंसं वरखाली करत सुरुवातीची 5 मिनिटं मध्यम आचेवरच आपल्याला हे थोडंसं शिजवून किंवा थोडंसं आटवून घ्यायचं आहे. जसं तुम्ही मध्यम आचेवर हे दूध आटवत जाल तसं याला ना छान मलई किंवा थोडं घट्ट दूध व्हायला सुरुवात होतं. कडेला लागलेली क्रीम किंवा मलई आपल्याला पळीनेच काढून यामध्ये मिक्स करायची, म्हणजे तुमच्या बासुंदीला छान दाटसरपणा तर येतोच आणि चवीलाही अगदी छान लागते. आता इथे साधारणतः एक 6 मिनिटं झालेली आहे. दूध आपण थोडंसं शिजवून घेतलेलं आहे. थोडासा रंग बदलला की इथे आपण एक साधारणतः यातलंच एक 5-6 चमचे दूध घेतलेलं होतं. त्यामध्ये एक 2 ते 3 आपण केशराचे धागे घातले. तुम्हाला हवं असेल किंवा तुमच्याकडे असेल तर घाला, नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. हलकासा रंग छान येण्यासाठी आपण घातलं. आता यामध्ये 5 काजू, 5 बदाम, 8-10 इथे पिस्ते अगदी बारीक चिरून घेतलेत, ते सुद्धा घातलेले आहे. सुकामेवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. बासुंदीसाठी ड्रायफ्रूट अगदी बारीक चिरून घातले ना तर याला थोडासा दाटसरपणा या ड्रायफ्रूटमुळे येतो, म्हणून शक्यतो अगदी मोठे मोठे न चिरता अगदी बारीक बारीक आपल्याला चिरून घ्यायचं आहे. तर विकत मिळणारी बासुंदी त्यामध्ये बऱ्याचदा कस्टर्ड पावडर किंवा कॉर्नफ्लोअर वगैरे वापरलं जातं, पण त्याने दूध आपलं घट्ट होतं, पण तशी जी ओरिजिनल बासुंदीची चव असते ना ती अजिबात येत नाही. जितकं तुम्ही दूध मध्यम आचेवर एक 7 ते 8 मिनिटं चांगलं शिजवून घ्याल तसंच हे घट्ट किंवा आटीव व्हायला सुरुवात होतं आणि तुमच्या बासुंदीला रंगसुद्धा छान येतो आणि चवीलाही अगदी छान लागते. म्हणजे दुधाला उकळी आल्यानंतर बरोबर एक 15 मिनिटं आपण हे मस्त शिजवून घेतलं. जसं तुम्ही हे शिजवत जाल, जितकं तुम्ही हे शिजवत जाल तसं याला छान घट्टसरपणा येतो. एक 15 मिनिटानंतर बघू शकता रंगसुद्धा अगदी छान आलेला आहे आणि दुधामध्ये हवी तितकी छान दाटसरपणा आल्यासारखा दिसत असेल. अजिबात यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं पीठ वापरलेलं नाही, दुधाची पावडर वापरलेली नाही. ओरिजिनल आणि पारंपरिक जी बासुंदी असते ना ती लोखंडाच्या कढईमध्ये मस्त खरपूस दूध शिजवून भाजल्यासारखं करतात आणि नंतर त्याची बासुंदी तयार होते. दूध जितकं तुम्ही चांगलं शिजवून घ्याल तितकी तुमची बासुंदीला चव अगदी छान येते. एक 15-20 मिनिटानंतर ना एक 4 चमचे आपण यामध्ये साखर घातली. आता दूध तसं आपण एक 15-20 मिनिटं शिजवून घेतल्यावर बऱ्यापैकी आटवून घेतल्यामुळे त्याला गोडसरपणा येतो, म्हणून साखर थोडी कमीच घालायची. 1 लिटर दुधासाठी 4 चमचे साखर अगदी परफेक्ट आहे. कमी आवडत असेल तर कमी करू शकता. अगदी अर्धा चमचा वेलची पूड घातलेली आहे. आता साधारणतः 1 लिटर दुधापासून हे प्रमाण मी तुम्हाला दिलेलं आहे. तुम्ही अर्धा लिटर करत असाल तर याचं प्रमाण तुम्हाला अर्धं घ्यायचं आहे. किंवा घरामध्ये छोटा मोठा कार्यक्रम असेल, पूजेसाठी जास्त प्रमाणात करायचं असेल ना प्रसादासाठी, तर तुम्ही 1 लिटर जसं आपण प्रमाण घेतले त्याचं दुप्पट तिप्पट जसं लागेल त्यानुसार करू शकता. 1 लिटर दुधापासून साधारणतः एक 5-6 मध्यम आकाराच्या वाट्या तुमची ही बासुंदी तयार होते. तर त्यानुसार जसं लागेल तसं प्रमाण तुम्ही इथे वाढवू शकता.
आता साखर घातल्यावर पुन्हा 5 मिनटं आपण करून घेतलं. म्हणजे दुधाला उकळी आल्यापासून बरोबर 25 मिनटं घड्याळामध्ये वेळ लावून आपण हे शिजवून घेतलं मध्यम आचेवर. एक साधारणतः अर्धा तासामध्ये 1 लिटर दुधापासून ही पारंपरिक आणि मस्त चवीची ही बासुंदी खाण्यासाठी तयार झालेली आहे. हवं असेल तर थोडंसं गार झालं की फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. थोडं थंड करून नंतर याचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता. बघू शकता थोडंसं गार झाल्यावर मस्त याला वर अशी लेअर आलेली आहे आणि पूर्वीपेक्षा थोडं घट्ट झाल्यासारखं दिसतं. अशी ही बासुंदी तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. 1 लिटर दुधाचं प्रमाण दिलेलं आहे तसं तुम्ही कमी जास्त करू शकता. तो उद्या आहे रामनवमी. पुरीबरोबर खाण्यासाठी मस्त ताटामध्ये काही गोडाधोडाचं करायचं असेल तसा हा बेत तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. प्रसादासाठी अशी ही मस्त बासुंदी तयार आहे. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर आवडली असेल तर लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. आणि आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे ऑर्गॅनिक डंकावर कुटलेले मसाले घेण्यासाठी नक्की मेसेज करा. आणि आपले मसाले आपल्या व्हॉट्सअपला मिळतात, फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, मिशोला मिळतात. शिवाय आपले कुकिंग तिकीट मराठीची वेबसाईटसुद्धा आहे, तर वेबसाईटवरून सुद्धा मसाले ऑर्डर करू शकता. वेबसाईटला सुद्धा आपण वर्षभर ऑफर ठेवत असतो, तर कोणत्याही प्लॅटफॉर्मवरून आमचे मसाले तुम्हाला घेता येतील. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.